विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यांच्या ग्रीन लिस्टमध्ये अधिवेशनात तरतूद होईल। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्जमाफीचा दिलासा मिळणार नाही अशी चिन्ह आहे। तर दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा निधीही थेट डिसेंबरमधील अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्ह आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। बाधित फळ पिकांचे पंचनामे पूर्ण करा, पावसामुळे नुकसान, कृषी मंत्री बर्ने यांचे निर्देश। मे व जून 2026 मधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 27 जिल्ह्यांमधील 61,000 हेक्टरवरील बाधित फळ पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय बर्ने यांनी दिले। तसंच शेतकरी कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। युद्धाचा पुन्हा गडगडाट, इराणवर अमेरिकेचे हल्ले, ट्रम्प यांचा इशारा, तेहरानला किंमत मोजावी लागेल। हेलिकॉप्टर पाडल्याच्या रागातून इराणच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले, इराणचं देखील प्रत्युत्तर। बहरीन, कुवेत आणि जॉर्डनच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले। अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्याचा बदला म्हणून अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्यामुळे मध्य पूर्वेमध्ये युद्ध पेटले असून इराणनेही बहरीन, कुवेत आणि जॉर्डनच्या दिशेने क्षेपणास्त्र डागून प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान ओमानच्या किनाऱ्यावर एक व्यापारी जहाजावर बसलेल्या हल्ल्यामध्ये 3 भारतीय कर्मचारी बेपत्ता झालेत। युरियासाठी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा, अकोटमध्ये खत टंचाईमुळे गोंधळ, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची धावपळ। अकोला जिल्ह्यातील अकोट येथे युरिया खताचा मर्यादित साठा आल्यामुळे शेतकऱ्यांनी पहाटे 4 वाजल्यापासून कृषी केंद्रासमोर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना पाचारण करावं लागलं। खरीप हंगाम सुरू होत असतानाच निर्माण झालेल्या या खत टंचाईमुळे आणि त्यामुळे काळ्या बाजारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। नाशिक जिल्ह्यात तांत्रिक अडचणींमुळे धान्य वितरणाचा बोजवारा 15 जूनपर्यंत मुदत, दुर्गम भागातील मजूर वर्ग वंचित राहण्याची भीती। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मे आणि जून महिन्याचे अन्नधान्य 15 जूनपर्यंत ई-पॉस यंत्रणेद्वारे वितरित करायचे असले तरी तांत्रिक बिघाड आणि वीज खंडित होण्याच्या समस्यांमुळे धान्य वितरण विस्कळीत झाले। त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांना अंतिम मुदतीपर्यंत धान्य मिळणार की नाही याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे। सरकारने मदर इंडियाला दिले बैल, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदत जाहीर, 32,000चं अर्थसहाय्य। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यामधील बोंबळे खुर्द येथील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या बैलाचा वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या पत्नीवर स्वतःला जुंपून शेत नांगरण्याची दुर्दैवी वेळ आली होती। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत शेतकऱ्याला नवीन बैल खरेदीसाठी 32,000 रुपयांचं तातडीचं अर्थसहाय्य मंजूर केलं। मान्सूनच्या गोडदौडीला 10 दिवसांचा ब्रेक, देशभरामध्ये पावसाचा खंड, पेरण्यांवर परिणामाची भीती। जागतिक हवामानीय बदल आणि एल निनो सदृश्य परिस्थितीमुळे देशात मान्सूनच्या प्रगतीला पुढील 10 दिवस मोठा ब्रेक लागण्याची शक्यता IITMच्या शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यात देशामध्ये सरासरीपेक्षा 22% पाऊस कमी झाला असून संचित सिंचन सुविधा नसलेल्या भागांमध्ये खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती निर्माण झाल्याचं दिसतंय। कर्जमाफीसाठी तुर्तास 15,000 कोटी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना धक्का, प्रोत्साहनपर अनुदानाचा निधी लांबणीवर। पात्र शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट तयार करून अधिवेशनामध्ये निधी मंजुरीचा प्रस्ताव येणार। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना मिळणारे प्रोत्साहन अनुदान डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा वैजापुरात फज्जा, कोटेशन भरूनही साहित्य अर्धवट, कंत्राटदारांची मनमानी आणि दिरंगाईमुळे शेतकरी हैराण। वैजापूर तालुक्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा बोजवारा उडाला असून 4,777 शेतकऱ्यांनी स्वतःचा आर्थिक हिस्सा भरूनही कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे शेकडो शेतकऱ्यांना अजूनही सौर पंप मिळालेले नाहीत। अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी साहित्य अर्धवट सोडून दिले, तर काही शेतकऱ्यांचे अर्ज किरकोळ त्रुटी काढून बाद केल्यामुळे हक्काचे पैसे परत मिळण्यातही अडचणी येत आहेत। नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी खरेदीचा गोंधळ, जिल्ह्यामध्ये NCCF कडून 3 दिवसात केवळ 10 टन कांद्याची खरेदी। केंद्र सरकारच्या निर्देशानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये NCCF कडून कांदा खरेदी सुरू झाली असली तरी 18 पैकी केवळ 3 केंद्रांवर खरेदी सुरू झाल्यामुळे योजनेचा फज्जा उडालाय। अनेक खरेदी संस्थांनी बँक गॅरंटी न दिल्यामुळे खरेदी रखडली असून 30 जूनपर्यंत 1 लाख टन खरेदी करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। नांदेड जिल्ह्यात 38 रुपये खरेदीचे सोयाबीन 166 रुपयांना बियाणे म्हणून मारले शेतकऱ्यांच्या माथी। प्रक्रियेच्या नावाखाली बळीराजाकडून तब्बल 4 पट अधिक दराची वसुली होते, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। मागील हंगामात शेतकऱ्यांकडून अवघ्या 38 ते 40 रुपये प्रति किलो दराने खरेदी केलेले सोयाबीन आता खरीपाच्या पेरणीवेळी कंपन्यांकडून प्रक्रिया आणि पॅकेजिंगच्या नावाखाली चक्क 166 रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांना विकले जात आहेत। बियाण्यांच्या दरामध्ये 15% वाढ झाली असून कंपन्या बॅगेचं वजन कमी करून खतांचा तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची उघड लूट करत असल्याचा आरोप होत आहे।
पुणे जिल्ह्यात तुकडेबंदी नोंदीसाठी अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ, दलालांमार्फत पैशाच्या मागणीचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे दाद. महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायद्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या जमिनीची मालकी हक्क नोंद 7/12 उतार्यावर करण्याचा निर्णय घेतला असताना देखील शिरूर तहसील कार्यालयातील कर्मचारी अर्ज स्वीकारण्यात टाळाटाळ आणि नकार देत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या परिसरामध्ये दलालांमार्फत कामासाठी पैशाची मागणी केली जात असून शासनाच्या निर्णयाला हरताळ फासला जात असल्यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. विदर्भात शाळांची पहिली घंटा आता 30 जूनला. शिक्षण खात्याला हायकोर्टाची चपराक, विद्यार्थ्यांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे. विदर्भामध्ये कडक उन्हाळा आणि वाढतं तापमान लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण संचालनालयाचा 22 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द करत 30 जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा ही सर्वात महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने शिक्षण संचालनाच्या परिपत्रकाला तीव्र चपराक लावली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत महा सेवा केंद्राची मनमानी. उत्पन्न दाखल्यासाठी 450 तर जात प्रमाणपत्रासाठी 1500 रुपये. बार्शी तालुक्यातील महा सेवा व CSC केंद्रांवर शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अनेक पटीने अधिक पैसे आकारून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. केंद्रावर कोणतेही अधिकृत दरपत्र किंवा नियम लावले नसून महसूल प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय. सोलापूर जिल्ह्यात 150 महा सेवा केंद्रांचे काम ठप्प. सर्व्हर डाऊनमुळे सेवेचे वाजले 3-13. अक्कलकोट विभागात दाखले रखडल्यामुळे उच्च शिक्षणाच्या प्रवेशावर संकट. पालक आणि विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाढले. अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील सुमारे 150 महा सेवा केंद्रांमधील मुख्य सर्व्हर गेल्या 2 महिन्यांपासून वारंवार डाऊन असल्यामुळे विविध शासकीय दाखले मिळणे पूर्णपणे बंद झालंय. यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या ऐन महत्त्वाच्या काळात विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आली असून पालक आणि विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कोणचं बटन दाबा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 20 लाखांचा सिमेंट बंधारा भ्रष्टाचाराच्या पाण्यात. 5 फुटांचा पाय थेट 1.5 फुटांवर. सोयगाव तालुक्यातील प्रकार. कार्यकारी अभियंत्यांच्या पाहणीमध्ये अनियमितता उघड झाली. सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे 20 लाख रुपये खर्चून बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचं जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये उघड झालंय. लातूर जिल्ह्यात वीज तारा तुटल्याने पाणी पुरवठा पुन्हा ठप्प. वेळापत्रक कोलमडले. शिरोडा नजीक वादळी वाऱ्याचा तडाखा. 2 दिवसांपासून लातूर शहरामध्ये निर्जळी. वादळी वाऱ्यामुळे मुरुड वीज वाहिनीच्या तारा तुटल्यामुळे मांजरा धरणावरील वीज पुरवठा खंडित झाला असून परिणामी लातूर शहराचा पाणी पुरवठा 2 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झालाय. सोने 6,000 तर चांदी 13,000 उतरली. सोने 1.5 लाखांच्या आत. अधिक मासामध्ये ग्राहकांना दिलासा. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 6,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 13,000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सोने 1.5 लाखांच्या आत आले असून अधिक मासामध्ये ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. येवला तालुक्यात 11 टँकर वाढले. 44 गावे, 70 वस्त्यांवर फेऱ्या सुरू. 80 खेप्यामधून ग्रामस्थांची ताण भागवण्याचं आव्हान. शेतकरी वर्गाला वरून राज्याची प्रतीक्षा. कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा 60% पावसाचं आगमन लांबल्यास पाणी टंचाईची भीती. मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने हजेरी न लावल्यामुळे आणि तीव्र उन्हाळ्यामुळे कुकडी प्रकल्पातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटून अवघा 6.99% आलाय. गाय गोट्यासाठी मिळते अनुदान मात्र मंजुरी मिळेना. पशुपालक परेशान. प्रशासनाकडून उदासीनता. ठराविक तालुक्यामध्ये कामे झाल्यामुळे शेतकरी नाराज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.